सध्या या क्षणी विचार केला तर आपल्या छातीच्या पिंजऱ्यात इतकी विद्युत ऊर्जा तयार होत असते की तिचे मोजमाप अगदी हातापायांच्या बोटांपर्यंत करता येऊ शकतं. हो, अगदीच. म्हणजे बघायला गेलं तर शरीराच्या आत एक अत्यंत सूक्ष्म पण सातत्याने चालणारं इलेक्ट्रिकल ग्रिड कार्यरत असतं. ही एक अशी जैविक प्रक्रिया आहे जी कोणत्याही बाह्य विजेच्या जोडणीशिवाय स्वतःचा प्रवाह निर्माण करते. पण मला नेहमी एक प्रश्न पडतो की त्वचेच्या आतल्या या अत्यंत क्षीण विद्युत लहरींना एखादे यंत्र बाहेरून कसे पकडू शकते? हा एक खऱ्या अर्थाने तांत्रिक आणि जैविक चमत्कार आहे असं मी म्हणेन. आपण नेहमी रुग्णालयात ECG मशीन पाहतो, म्हणजे ते इलेक्ट्रोकार्डिओग्राम. ती पडद्यावरची हिरवी नागमोडी रेषा आणि तो बीप बीप आवाज, या पलीकडे हे मशीन नक्की काय करते याचा आपण फारसा विचार करत नाही. हो ना, आपण फक्त टीव्हीवर किंवा सिनेमात तेवढंच पाहतो. नक्कीच. पण मुळात हे मशीन केवळ हृदयाचे ठोके मोजण्याचं काम करत नाहीये, तर ते एका अत्यंत गुंतागुंतीच्या अॅनालॉग भाषेला समजून घेऊन तिचे एका अर्थी भाषांतर करण्याचं काम करत असते. अगदी बरोबर. आणि म्हणूनच आजच्या या सखोल चर्चेत आपण याच संपूर्ण प्रक्रियेच्या मुळाशी जाणार आहोत. ECG मशीनच्या तांत्रिक रचनेपासून ते मानवी पेशींच्या पातळीवर घडणाऱ्या रासायनिक आणि विद्युत बदलांपर्यंतचा हा प्रवास उलगडून दाखवणं हाच आपला हातचा मुख्य उद्देश आहे. हो, आणि हे खूप रंजक असणार आहे. हृदयाची ही विद्युत भाषा एका आलेखामध्ये म्हणजे ग्राफमध्ये कशी रूपांतरित होते आणि त्यातून वैद्यकीय क्षेत्राला मानवी आरोग्याविषयी कोणती अचूक माहिती मिळते हे आपण आज समजून घेणार आहोत. तसं पाहिलं तर या प्रक्रियेची सुरुवात मशीन आणि शरीर यांच्यातल्या जोडणीपासून होते, ज्याला आपण इलेक्ट्रोड्स म्हणतो. जेव्हा ECG काढला जातो तेव्हा छातीवर आणि दोन्ही हातांवर तसंच पायावर मिळून साधारणपणे 10 इलेक्ट्रोड्स लावले जातात. अच्छा, 10 इलेक्ट्रोड्स लावले जातात. हो, 10. हे इलेक्ट्रोड्स त्वचेवर लावून शरीरातील विद्युत लहरी टिपल्या जातात. हे इलेक्ट्रोड्स एका अँटेनासारखं काम करतात असं आपण म्हणू शकतो. पण इथेच ना एक गणिताचा आणि तर्काचा प्रश्न निर्माण होतो. म्हणजे इलेक्ट्रोड्स तर 10 लावले जातात, पण जो रिपोर्ट बाहेर येतो त्यावर नेहमी 12 लीड ECG असं लिहिलेलं असतं. हे मी स्वतः पाहिलंय. हो, बरोबर पाहिलंय. मग भौतिकदृष्ट्या 10 सेन्सर्स वापरून 12 वेगवेगळे दृष्टिकोन किंवा लीड्स कसे काय तयार होऊ शकतात? हे थोडं गणिताच्या विरुद्ध नाही का वाटत? हो ना? आणि हाच ECG तंत्रज्ञानातील सर्वात आहा क्षण आहे. इथे लीड म्हणजे प्रत्यक्ष वायर किंवा केबल नाही, तर तो एक कॅल्क्युलेटेड अँगल किंवा गणिताने ठरवलेला दृष्टिकोन आहे, ज्याला आपण वेक्टर म्हणतो. अच्छा, म्हणजे ती भौतिक वस्तू नाहीये. नक्कीच नाही. डच शास्त्रज्ञ विलेम एन्थोवेन यांनी या संकल्पनेचा शोध लावला. उजवा हात आणि डावा हात तसंच डावा पाय या 3 इलेक्ट्रोड्सचा मिळून एक काल्पनिक त्रिकोण तयार होतो, ज्याला एन्थोवेन्स ट्रायंगल म्हणतात. ओहो, म्हणजे त्रिकोण तयार होतो. हो. मशीन केवळ एक इलेक्ट्रोडवरील व्होल्टेज मोजत नाही, तर ते 2 इलेक्ट्रोड्समधील व्होल्टेजचा फरक मोजते, ज्याला आपण पोटेन्शियल डिफरन्स म्हणतो. म्हणजे हे एखाद्या GPS सिस्टम सारखे काम करते तर? जसे GPS उपग्रह प्रत्यक्ष आपल्या फोनमध्ये नसतात, पण 3-4 उपग्रहांच्या अंतरावरून आपले अचूक लोकेशन ट्रायंग्युलेट केले जाते. अगदी तसंच. त्याचप्रमाणे उजवा हात आणि डावा पाय यांच्यातील फरकाचा अभ्यास करून मशीन हृदयाचा एक व्हर्च्युअल किंवा आभासी दृष्टिकोन तयार करते, जो भौतिकदृष्ट्या तिथे अस्तित्वातच नसतो. अगदी अचूक ओळखलात. उजवा हात ते डावा हात हा एक अँगल झाला आणि उजवा हात ते डावा पाय हा दुसरा अँगल. अशा प्रकारे मशीन स्वतः गणिते करून अतिरिक्त दृष्टिकोन तयार करते. बापरे, हे खूपच हुशार मशीन आहे. हो ना? आणि छातीवरील 6 इलेक्ट्रोड्स हृदयाला आडव्या पातळीवर पाहतात, तर हातापायांचे इलेक्ट्रोड्स हृदयाला उभ्या पातळीवर पाहतात. यामुळे हृदयाच्या पुढच्या आणि मागच्या तसंच खालच्या आणि बाजूच्या भिंतींचे एक परिपूर्ण त्रिमितीय मॉडेल तयार होते. हे तंत्रज्ञान अत्यंत प्रगत आहे, यात शंकाच नाही. पण मला एक सांगा, या इलेक्ट्रोड्सपर्यंत पोहोचणारा जो सिग्नल आहे तो मिलीव्होल्टच्या श्रेणीत असतो असं मी वाचलंय. हो, अगदी क्षीण असतो तो सिग्नल. आणि शरीराच्या आत इतरही अनेक स्नायू आहेत जे सतत काम करत असतात. माणूस श्वास घेतो तेव्हा छातीचे स्नायू हलतात. शिवाय ज्या खोलीत मशीन आहे तिथे AC चालू असू शकतो किंवा इतर वैद्यकीय उपकरणे असू शकतात. बरोबर. या सर्वांचा स्वतःचा एक प्रचंड मोठा इलेक्ट्रिकल नॉईज असतो. मग हा अत्यंत क्षीण मिलीव्होल्ट सिग्नल मशीनपर्यंत पोहोचेपर्यंत या गोंधळात हरून का जात नाही?
कसं आहे, इथे डिफरेन्शियल अँप्लिफायर नावाच्या एका अत्यंत महत्वाच्या घटकाची भूमिका सुरू होते. हे फक्त आवाजाला किंवा सिग्नलला मोठे करणारे साधे लाऊडस्पीकर नाहीये. अच्छा, मग ते काय करतं नक्की? हे उपकरण एकाच वेळी 2 इलेक्ट्रोड्सवरून येणारे सिग्नल्स घेते. शरीराबाहेरचा जो नॉईज असतो, उदाहरणार्थ खोलीतल्या दिव्यांचा किंवा एसीचा 50 हर्ट्झ किंवा 60 हर्ट्झ फ्रिक्वेन्सीचा अडथळा, तो दोन्ही इलेक्ट्रोड्सवर समान प्रमाणात पडतो. ओके, म्हणजे तो नॉईज दोन्हीकडे सारखाच असतो. हो, डिफरेन्शियल अँप्लिफायरचे मुख्य काम हे असते की जे दोन्ही इलेक्ट्रोड्समध्ये समान आहे, म्हणजेच बाहेरील नॉईज ते वजा करणे किंवा नष्ट करणे, आणि जे दोन्हीमध्ये वेगळे आहे, म्हणजेच हृदयाचा स्वतःचा सिग्नल, फक्त त्यालाच हजारो पटींनी मोठे करणे. अरे वा, म्हणजे हे आजकालच्या नॉईज कॅन्सलिंग हेडफोनसारखे तंत्रज्ञान झाले. अगदी बरोबर. ते फक्त गाण्याचा आवाज वाढवत नाहीत, तर विमानाच्या इंजिनचा जो एकसारखा आवाज असतो त्याला ओळखून तो परस्पर नष्ट करतात. त्याचप्रमाणे ECG मशीनचा अँप्लिफायर 50 हर्ट्झच्या पॉवर लाईन इंटरफेरन्सला ओळखून त्याला वजा करतो. नक्कीच. आणि या अँप्लिफायरच्या सोबत फिल्टर्स जोडलेले असतात. हे फिल्टर्स विशिष्ट फ्रिक्वेन्सीच्या आधारावर काम करतात. हृदयाच्या सिग्नलची एक ठराविक वारंवारता किंवा फ्रिक्वेन्सी रेंज असते. ती किती असते साधारण? ती साधारणपणे 0.05 ते 150 हर्ट्झच्या दरम्यान असते. हाय पास आणि लो पास फिल्टर्स वापरून या रेंज बाहेरचे सगळे सिग्नल्स वगळले जातात. म्हणजे स्नायू थरथरल्यामुळे येणारा उच्च फ्रिक्वेन्सीचा नॉईज किंवा श्वासोच्छवासामुळे येणारा अतिशय संथ गतीचा बेसलाईन नॉईज, हे सर्व फिल्टर केले जाते. म्हणजे शेवटी एक अत्यंत शुद्ध ॲनालॉग लाट मशीनला मिळते तर. हो, एकदम शुद्ध लाट मिळते. पण आता ही लाट जरी शुद्ध असली तरी ती ॲनालॉग आहे, म्हणजेच ती निसर्गातल्या सलग प्रवाहासारखी आहे. पण ECG मशीन्स तर आता पूर्णपणे कम्प्युटराइज्ड आहेत आणि मायक्रोप्रोसेसर्सना फक्त 0 आणि 1 ची डिजिटल भाषा समजते. बरोबर आहे. मग या शुद्ध जैविक लाटेला कॉम्प्युटरच्या भाषेत कसे बदलले जाते? त्यासाठी ADC म्हणजेच ॲनालॉग टू डिजिटल कन्व्हर्टर वापरला जातो. हा ADC त्या सलग ॲनालॉग लाटेचे एका सेकंदात हजारो तुकडे करतो. बापरे, हजारो तुकडे? हो, एका सेकंदात. प्रत्येक तुकडाची उंची किंवा व्होल्टेज व्हॅल्यू मोजतो आणि त्याला एका ठराविक अंकात किंवा डिजिटल नंबरमध्ये रूपांतरित करतो. जेवढा ADCचा सॅम्पलिंग रेट जास्त, तेवढा तो सिग्नल अधिक अचूकपणे डिजिटल ग्राफमध्ये उभा राहतो. अच्छा, म्हणजे जेवढे जास्त तुकडे तेवढी जास्त स्पष्टता. हो ना. आणि या रूपांतरणामुळेच मशीनमधील मायक्रोप्रोसेसर त्या डेटावर क्लिष्ट अल्गोरिथम्स वापरू शकतो आणि कुठे काही चूक आहे का याचे वेगाने विश्लेषण करू शकतो. हे तांत्रिक भाषांतर समजायला खूपच रंजक आहे. पण जर हा मायक्रोप्रोसेसर आता हृदयाची ती डिजिटल लाट पडद्यावर दाखवत आहे, तर ती लाट नक्की शरीराच्या आतल्या कोणत्या जैविक क्रियेचं प्रतिनिधित्व करते? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. तो जो प्रसिद्ध PQRST आलेख असतो, त्या प्रत्येक रेषेमागे नक्की कोणते रसायनशास्त्र किंवा भौतिकशास्त्र दडलेले असते, हे मला जाणून घ्यायचे. नक्कीच. या प्रश्नाचं उत्तर मानवी हृदयाच्या पेशींच्या पातळीवर दडलेले आहे. याला वैद्यकीय परिभाषेत डिपोलरायझेशन आणि रिपोलरायझेशन म्हटले जाते. हे शब्द थोडे जड वाटत आहेत. मी सोप्प करून सांगते. सर्वसामान्य अवस्थेत हृदयाच्या पेशींच्या आतल्या बाजूला ऋण प्रभार म्हणजेच निगेटिव्ह चार्ज असतो आणि बाहेरच्या बाजूला धन प्रभार म्हणजेच पॉझिटिव्ह चार्ज असतो. पेशींच्या आवरणावर असणारे सोडियम पोटॅशियम पंप्स हे संतुलन राखून ठेवतात. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर प्रत्येक पेशी स्वतःचं एका अत्यंत छोट्या चार्ज बॅटरीसारखी असते. अगदी अचूक. आणि जेव्हा हृदयाचा नैसर्गिक पेसमेकर, ज्याला आपण SA नोड म्हणतो, तो सिग्नल पाठवतो, तेव्हा या पेशींचे दरवाजे अचानक उघडतात. बाहेरचे सोडियम आयन्स वेगाने पेशीच्या आत घुसतात. आणि मग तो चार्ज बदलतो का? हो, तो ऋणप्रभार क्षणार्धात धनप्रभारामध्ये बदलतो. चार्ज उलटा होण्याची ही जी प्रक्रिया आहे, त्यालाच डिपोलरायझेशन म्हणतात. ही प्रक्रिया एका पेशीकडून दुसऱ्या पेशीकडे डॉमिनोज पडत जावेत तशी पसरत जाते. आणि हाच तो विद्युत बदल जो वेगाने पुढे सरकतो, तो इलेक्ट्रोड्स टिपतात. हो, अगदी तेच. पण मला वाटतं इथे एक गोष्ट स्पष्ट करणं गरजेचे आहे. ही विद्युत प्रक्रिया म्हणजे प्रत्यक्ष हृदयाचे आकुंचन किंवा रक्त पुढे ढकलण्याची क्रिया नव्हे, बरोबर? अगदी बरोबर. हा खूप महत्वाचा भेद आहे.
आधी विजेचा झटका पेशीतून जातो आणि त्यानंतर काही मिलिसेकंदांनी स्नायू प्रत्यक्षात आकुंचन पावतो. म्हणजे वीज आधी धावते आणि यांत्रिक हालचाल तिच्या पाठोपाठ येते. हो, ECG हा हृदयाच्या यांत्रिक हालचालीचा आलेख नाहीये, तर तो यांत्रिक हालचालीला चालना देणाऱ्या विद्युत आदेशांचा आलेख आहे. आता आपण त्या PQRST ग्राफकडे पाहूया. हो, तो ग्राफ कसा तयार होतो ते सांगा. जेव्हा हा डिपोलायझेशनचा विद्युत प्रवाह हृदयाच्या वरच्या कप्प्यांमधून म्हणजेच ॲट्रियममधून प्रवास करतो, तेव्हा ECGवर पहिली छोटी लाट उमटते, तिला P वेव्ह म्हणतात. याचा अर्थ वरच्या कप्प्यांना आकुंचन पावण्याचा आदेश मिळाला आहे. अच्छा, पण पी वेव्ह नंतर ग्राफवर एक अत्यंत लहानशी सरळ रेषा असते, तिथे काहीच हालचाल दिसत नाही आणि त्यानंतर लगेच तो QRSचा प्रचंड मोठा आणि टोकदार स्पाइक येतो. हो, ती सरळ रेषा असते. मग ही मधली सरळ रेषा का असते? सिग्नल तिथे थांबतो का? तिथे निसर्गाची एक अत्यंत विलक्षण योजना आपल्याला पाहायला मिळते. हृदयाच्या वरच्या आणि खालच्या कप्प्यांच्या मध्ये एक जंक्शन असते, ज्याला AV नोड म्हणतात. हा AV नोड त्या विद्युत प्रवाहाला जाणीवपूर्वक काही मिलिसेकंदांसाठी होल्ड करून ठेवतो किंवा थांबवतो. थांबवतो, पण का? कारण जर हा सिग्नल न थांबता थेट खालच्या कप्प्यांमध्ये म्हणजेच व्हेंट्रिकल्समध्ये गेला असता, तर वरचे आणि खालचे कप्पे एकाच वेळी आकुंचन पावले असते. रक्त कुठेच गेले नसते, हृदय फक्त थरथरले असते. बापरे, म्हणजे हा विलंब अत्यंत आवश्यक आहे. या विलंबाच्या वेळात वरच्या कप्प्यांमधले रक्त पूर्णपणे खालच्या कप्प्यांमध्ये ओतले जाते आणि एकदा का ते खालचे कप्पे रक्ताने भरले की मग तो AV नोड सिग्नल सोडून देतो. अगदी बरोबर. आणि तो सिग्नल सुटला की तो अत्यंत वेगाने हृदयाच्या खालच्या कप्प्यांच्या महाकाय स्नायूंमधून पसरतो. व्हेंट्रिकल्सचे स्नायू खूप मोठे आणि जाड असतात. कारण त्यांना संपूर्ण शरीरात आणि फुफ्फुसांमध्ये रक्त ढकलायचे असते. हो ना? त्यामुळे तिथे घडणारे डिपोलरायझेशन अत्यंत तीव्र असते. याच प्रचंड मोठ्या विद्युत प्रवाहामुळे ECGवर तो उंच आणि तोकदार QRS कॉम्प्लेक्स तयार होतो. म्हणजे QRS कॉम्प्लेक्सचा आकार इतका मोठा असण्याचं कारण हेच आहे की तिथे वापरली जाणारी विद्युत ऊर्जा आणि गुंतलेल्या स्नायूंचा आकारमान खूप जास्त असते. नक्कीच. आणि मग रक्ताचा पंप झाल्यानंतर ती T वेव्ह येते, बरोबर? हो. T वेव्ह ही रिपोलरायझेशनची खूण आहे. पेशी परत पहिल्यासारख्या चार्ज्ड बॅटरीच्या मूळ स्थितीत जातात. सोडियम बाहेर काढला जातो आणि पोटॅशियम आत घेतला जातो. म्हणजे ही एक प्रकारची रासायनिक साफसफाई आहे. हो, या रिसेट होण्याच्या प्रक्रियेलाच रिपोलरायझेशन म्हणतात, जी T वेव्हच्या स्वरूपात दिसते आणि मग हृदय पुढच्या ठोक्यासाठी पुन्हा तयार होते. या पूर्ण प्रक्रियेचा विचार केला तर हे लक्षात येते की डॉक्टर या आलेखावर इतके अवलंबून का असतात. हार्ट अटॅक आला आहे हे केवळ ठोके मोजून समजत नाही. नाही, अजिबात नाही. जेव्हा एखाद्या रक्तवाहिनीमध्ये ब्लॉक तयार होतो आणि हृदयाच्या स्नायूंना ऑक्सिजन मिळणे बंद होते, तेव्हा त्या विशिष्ट भागातील पेशींचे रसायनशास्त्र बिघडते. त्यांना हा डिपोलरायझेशन आणि रिपोलरायझेशनचा खेळ पूर्वीसारखा खेळता येत नाही, बरोबर ना? अगदी बरोबर. आणि हा बिघाड ग्राफवर अतिशय स्पष्टपणे दिसून येतो. विशेषतः S आणि T वेव्हच्या मधला जो भाग असतो, ज्याला आपण ST सेगमेंट म्हणतो, तो त्याच्या नेहमीच्या पातळीवरून वर उचलला जातो. अच्छा, म्हणजे ती रेषा वर जाते. हो, याला वैद्यकीय परिभाषेत स्टेमी म्हणजेच ST एलिव्हेशन मायोकार्डियल इन्फेक्शन म्हणतात. पेशींना प्राणवायू मिळत नसल्यामुळे त्यांचा विद्युत प्रवाह वाहण्याची गती आणि दिशा दोन्ही बदलतात. आणि मगाशी आपण ज्या 12 लीड्सबद्दल म्हणजे 12 वेगवेगळ्या अँगल्सबद्दल बोललो, त्याचा सर्वात मोठा फायदा इथेच होतो असं मला वाटतं. हो, कसं काय? म्हणजे जर ST एलिव्हेशन फक्त लीड 2 आणि 3 तसंच AVF मध्ये दिसत असेल, तर डॉक्टर लगेच सांगू शकतात की हृदयाच्या खालच्या भिंतीला रक्तपुरवठा थांबला आहे. कारण हे 3 कॅमेरे हृदयाकडे खालच्या बाजूने पाहत असतात. हे एखाद्या नकाशासारखेच आहे ना? हो, तो एक अचूक इलेक्ट्रिकल नकाशाच आहे. आणि फक्त हार्ट अटॅकच नाही, तर एरिथमिया म्हणजेच ठोक्यांची अनियमित लय ओळखण्यासाठी याचा खूप वापर होतो. ॲरिथमियामध्ये नक्की काय होतं? काही वेळा पेशींमधील आयन्सचे संतुलन बिघडते आणि हृदयाचे काही भाग पेसमेकरच्या आधीच स्वतःहून विद्युत सिग्नल पाठवायला लागतात. यामुळे वेळेआधीच ठोके पडतात किंवा अत्यंत वेगवान आणि जीवघेणी लय तयार होते, जे स्टेथोस्कोपमधून फक्त ऐकून समजणे जवळजवळ अशक्य असते. हे तर गंभीर आजारांच्या बाबतीत झाले, पण ICU मध्ये किंवा मोठ्या शस्त्रक्रियांच्या वेळी पेशंटला हे मशीन सतत का जोडलेलं असते?
भूल देणाऱ्या डॉक्टरांना पेशंटचा ECG सतत मॉनिटर करणे का आवश्यक असते? कसं आहे, गुंगीची औषधे किंवा शस्त्रक्रियेदरम्यान होणारा रक्तस्राव याचा थेट परिणाम शरीरातील ऑक्सिजन आणि इलेक्ट्रोलाइट्सवर होतो, जसं की पोटॅशियम आणि कॅल्शियम. अच्छा, म्हणजे रक्तातील रसायनांवर परिणाम होतो. हो, जर पोटॅशियमची पातळी रक्तात अचानक वाढली किंवा कमी झाली तर हृदयाच्या पेशींची रिपोलरायझेशनची गती बदलते आणि ECGवर टी वेव्ह अचानक खूप उंच होते किंवा एकदम सपाट होते. ओहो, म्हणजे लगेच ग्राफवर दिसतं ते. नक्कीच, कोणताही शारीरिक किंवा रासायनिक बदल सर्वात आधी हृदयाच्या विद्युत प्रणालीवर प्रतिबिंबित होतो. त्यामुळे काही मोठा धोका उद्भवण्यापूर्वीच हे मशीन अलार्म वाजवून डॉक्टरांना लगेच सावध करते. मला ना एक गोष्ट नेहमी कुतूहलाची वाटते, ती म्हणजे व्यावसायिक खेळाडूंच्या बाबतीत. त्यांच्या शारीरिक क्षमतेचा विचार करता त्यांच्या हृदयाची कार्यपद्धती आणि सामान्य माणसाची कार्यपद्धती यात खूप फरक असेल. मग त्यांचा ECG देखील सामान्य माणसापेक्षा वेगळा दिसतो का? हा एक अतिशय रंजक आणि स्पोर्ट्स मेडिसिनमधला अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. खेळाडूंचे शरीर रोज अत्यंत कठीण व्यायामातून जाते. त्यामुळे त्यांच्या हृदयाचे स्नायू, विशेषतः डावं व्हेंट्रिकल, आकाराने मोठे आणि मजबूत होते. अच्छा, म्हणजे स्नायूंची ताकद वाढते? हो, याला फिजिओलॉजिकल हायपरट्रॉफी म्हणतात. स्नायूंचे वस्तुमान वाढल्यामुळे तिथे तयार होणारा विद्युत प्रवाहही खूप मोठा असतो. त्यामुळे एका सामान्य माणसाच्या ECGच्या तुलनेत खेळाडूंच्या ECGवरील QRS कॉम्प्लेक्सची उंची खूप मोठी असू शकते. म्हणजे मशीनच्या अल्गोरिदमला ते असामान्य वाटू शकते, कारण मशीन एका ठराविक व्होल्टेजला प्रमाणित मानून चालते. पण त्या खेळाडूसाठी ती त्याच्या उत्कृष्ट फिटनेसची खूण असते. बरोबर. आणि म्हणूनच ECGचा रिपोर्ट वाचताना नुसते मशीनचे आकडे न पाहता रुग्णाची पार्श्वभूमी पाहणे खूप गरजेचे असते. शिवाय खेळाडूंमध्ये विश्रांतीच्या वेळेचे ठोके म्हणजेच रेस्टिंग हार्ट रेट हे खूप कमी असतात. किती कमी असू शकतात? कदाचित एका मिनिटाला 40 किंवा 50 ठोके. त्यांच्या हृदयाची क्षमता इतकी जास्त असते की संपूर्ण शरीराला रक्त पुरवण्यासाठी त्यांना जास्त वेळा पंप करण्याची गरजच पडत नाही. बापरे, हे खरोखरच अद्भुत आहे. हो, आणि ECGद्वारे हे स्पष्ट दिसते. त्यांना खेळताना अचानक सडन कार्डियक अरेस्टचा धोका तर नाही ना, याची खात्री याद्वारेच केली जाते. आणखी एक मुद्दा मला इथे आठवतोय. आपण बऱ्याचदा पाहतो की एखाद्या माणसाला मानसोपचाराची औषधे किंवा काही विशिष्ट अँटीबायोटिक्स चालू असतात, तेव्हा डॉक्टर त्यांना वारंवार ECG काढायला सांगतात. औषधांचा आणि या ECGच्या आलेखाचा असा काय थेट संबंध असतो? हो, हा खूप चांगला प्रश्न आहे. अनेक औषधांचा, विशेषतः अँटीडिप्रेसन्स किंवा अँटीएरिथमिक औषधांचा हृदयाच्या पेशींच्या रिसेट होण्याच्या प्रक्रियेवर म्हणजेच रिपोलरायझेशनवर परिणाम होतो. म्हणजे ती साफसफाईची प्रक्रिया जी तुम्ही मघाशी सांगितली. अगदी तेच. ही औषधे सोडियम किंवा पोटॅशियमच्या चॅनल्समध्ये अडथळा निर्माण करू शकतात. त्यामुळे हृदयाच्या पेशींना पुन्हा चार्ज होण्यासाठी जास्त वेळ लागतो. याचा अर्थ आलेखावरील QRS कॉम्प्लेक्स आणि टी वेव्ह यांच्यामधलं अंतर वाढते का? अगदी तसंच. याला वैद्यकीय भाषेत QT प्रोलॉंगेशन म्हणतात. जर हे अंतर एका विशिष्ट मर्यादेपेक्षा जास्त वाढले तर पुढचा ठोका येण्याच्या प्रक्रियेत प्रचंड गोंधळ निर्माण होऊ शकतो. आणि मग काय होऊ शकतं? ती लय बिघडून रुग्णाचा जागीच मृत्यूसुद्धा होऊ शकतो. हे मशीन औषधांच्या या टॉक्सिसिटीला अतिशय सुरुवातीच्या टप्प्यातच ओळखून काढते, ज्यामुळे डॉक्टर वेळेत औषधाचा डोस कमी करू शकतात किंवा औषध बदलू शकतात. आजच्या या संपूर्ण चर्चेचा आढावा घेतला तर असं स्पष्ट दिसतं की हे मशीन केवळ एक हार्डवेअरचा तुकडा नाहीये. हो, नक्कीच नाही. त्वचेवर लावलेल्या इलेक्ट्रोड्सच्या माध्यमातून हृदयाच्या हजारो पेशींमध्ये चाललेल्या आयन्सच्या अदलाबदलीचा मागोवा घेणं आणि त्यातून 50 हर्ट्झचा अनावश्यक नॉईज अत्यंत हुशारीने गाळून काढणे, तसंच त्या ॲनालॉग लाटेचं डिजिटल भाषेत रूपांतर करणे आणि मग 12 वेगवेगळ्या काल्पनिक अँगल्समधून हृदयाची 3D स्थिती एका सपाट कागदावर किंवा स्क्रीनवर मांडणे, हा प्रवास खरोखरच थक्क करणारा आहे. आणि हे सगळं काही मिलीसेकंदांच्या अवधीत रिअल टाईममध्ये घडत असते. पेशींची रासायनिक उलाढाल आणि भौतिकशास्त्राचे नियम, तसंच गणिताची ट्रायंगुलेशन पद्धत आणि प्रगत डिजिटल तंत्रज्ञान या सर्वांचा इतका परिपूर्ण संगम वैद्यकीय क्षेत्रात आपल्याला क्वचितच पाहायला मिळतो. अगदी खरंय. आणि या सगळ्या प्रवासाच्या शेवटी मानवी शरीराच्या एकंदर रचनेबद्दल एक वेगळाच विचार मनात येतो. हृदयाकडे ही स्वतःची अत्यंत स्पष्ट आणि मोजता येण्याजोगी तसंच समजण्याजोगी विद्युत भाषा आहे. हो,
मेंदूकडे EEGच्या माध्यमातून वाचता येणारी स्वतःची वेगळी फ्रिक्वेन्सी आहे. स्नायूंमध्ये EMGद्वारे टिपता येणारे विद्युत प्रवाह आहेत. मग मानवी शरीरात असे अजून किती अवयव किंवा पेशींचे समूह असतील जे सध्या अशाच प्रकारच्या सूक्ष्म विद्युत लहरींच्या माध्यमातून एकमेकांशी संवाद साधत आहेत? हां, खरोखरच विचार करायला लावणारा मुद्दा आहे. शरीराच्या आतल्या या अंधाऱ्या पोकळीत चाललेल्या या सायलेंट संवादांना डिकोड करण्यासाठी कदाचित भविष्यात आणखी कोणते नवीन इलेक्ट्रोड्स आणि कोणते नवीन फिल्टर्स तसेच नवीन अँटेना तयार होतील ज्यांची आपण आज केवळ कल्पनाच करू शकतो. मानवी शरीराची ही संपूर्ण इलेक्ट्रिकल सिस्टम पूर्णपणे उलगडणे हा विज्ञानाचा पुढचा मोठा टप्पा नक्कीच असू शकेल.